हाय फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना। थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की मी आज तुमच्यासोबत कोणत्या विषयावर बोलणार आहे आणि तुम्हाला कोणती माहिती शेअर करणार आहे। तर आजचा विषय आहे की हिवाळ्यामध्ये बाळाची काळजी कशी घ्यायची। मी माझ्या त्वचेची काळजी कशी घेते आता सध्या विंटर सीझन सुरू आहे, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हिवाळ्यामध्ये बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ह्या पॉईंट्सविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती आज देणार आहे। नुकतेच जन्मलेले बाळ ते 1 वर्षाचे होईपर्यंत बेबीची स्किन ही खूप पातळ असते। ह्या पातळ त्वचेला थंडीमुळे खूप लवकर इजा होऊ शकते। तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाळाच्या त्वचेची कशी काळजी घेता येईल हे सगळे मुद्दे मी तुम्हाला कोणत्या प्रकारे आपण बाळाच्या त्वचेची काळजी घेऊ शकतो। हायड्रेशन, मॉइश्चरायझरचा वापर, एकावर एक कपडे घालताना बाळाची घ्यायची काळजी, अंघोळ घालताना आपण बाळाची कशी काळजी घ्यावी, त्याच्यानंतर आपण कोणते सनस्क्रीन वापरावे हे संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शरीरात पाण्याची कमतरता असली की शरीर डिहायड्रेट होते। ही समस्या केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात पण जाणवते। त्यामुळे लहान मुलांना हिवाळ्यामध्ये कसे डिहायड्रेट ठेवता येईल त्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे। म्हणजेच आपल्या बाळाला पाणी देत राहायचे। जरी आपल्याला वाटलं की पाण्याची समस्या तहान नसेल लागेल या थंडीमुळे, पण बाळ डिहायड्रेट होत असते, म्हणून आपण त्याला पाणी द्यायचं। त्याचा सरळ परिणाम आपल्या स्किनवर दिसून येतो। पाण्यामुळेच आपली स्किन तजेलदार राहत असते, तसंच बेबीमध्ये पण असतेच। लहान बाळामध्ये तुम्ही कोणत्या मॉइश्चरायझरची निवड करत आहात हे महत्त्वाचे असते। तसेच लहान बाळाच्या त्वचेला चालेल आणि बाळाला वास नसलेले मॉइश्चरायझरचीच निवड करा आणि अंघोळ झाल्यानंतर लगेच बाळाला मॉइश्चरायझर लावा। आणि विशेषतः बाळाच्या गुडघे, कोपऱ्यांना हाताच्या, कानामागे बॉडी लोशनचा मॉइश्चरायझरचा यूज करा। त्याच्यामुळे बाळाची स्किन ही क्रॅक होण्यापासून वाचेल। बाळाला थंडी वाजू नये म्हणून अनेक पालक बाळाला एकावर एक असे 2-2 कपडे घालत असतात, पण कधीकधी याचं असं होतं की बाळाला अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन बाळाच्या शरीरात बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो। म्हणून बाळाचे हिवाळ्यामध्ये आपण जे कपडे निवडणार आहोत ते कॉटनचे असावेत आणि मोकळे असावे। असे मोकळे आणि हवा जातील असे मोकळे कपडे बाळासाठीच हिवाळ्यामध्ये योग्य आहे। तिचंच बाळाला असे घट्ट कपडे घालून बाळाला त्रास होईल असे काहीही करायचे नाही। थंडी असली तरी आपण बाळाला एकावर एक 2 कपडे घालू शकतो, पण ते मोकळे कॉटनचेच असावेत। हिवाळ्यामध्ये बाळाला अंघोळ घालताना बाळाला फक्त 5 ते 10 मिनिटेच अंघोळ घालायची, जास्त वेळ नाही घालायची थंडीमध्ये अंघोळ। आणि बाळाला आपण कोणतं साबण यूज करतोय ते म्हणजे वास नसलेलं बेबी सोपच वापरायचं। थंडी आहे म्हणून आपण बाळाला खूप गरम पाण्याने अंघोळ नाही घालायची। असं केल्याने बाळाच्या त्वचेवर जे नैसर्गिक तेल असते ते निघून जाते आणि बाळाची त्वचा कोरडी पडते आणि बाळाच्या त्वचेला क्रॅक पडतात। म्हणून कोमट पाण्यानेच अंघोळ घालायची बाळाला। अंघोळ झाल्यानंतर बाळाची त्वचा ही मऊ टॉवेलना फक्त पुसून घ्यायची हलक्या हाताने, घासत बसायचं नाही बाळाला। असं केल्याने बाळाची स्किन ही लाल पडू शकते। कोणताही ऋतू असला तरी बदलत्या ऋतूनुसार बाळाच्या त्वचेवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात। म्हणून बाळाला आपल्याला घराच्या बाहेर न्यायचे असले की आपण बाळाला सनस्क्रीन लावणे कधीही योग्य। म्हणून योग्य बाळासाठी कोणता सनस्क्रीन आहे हे बघून बाळाला सनस्क्रीन लावूनच बाहेर नेणे हे कधीही चांगले। अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे, जी की मी त्वचेच्या बाबतीत फॉलो करते। हिवाळ्यामध्ये कोणती काळजी मी त्वचेची घेते आणि कोणते पॉईंट्स मी लक्षात घेऊन तुम्हाला सर्व पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।